नमस्कार. आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी संजय डुबल. आज मी आलेलो आहे पालघर येथील धम्म वाटिका विपश्यना सेंटरमध्ये आणि आज इथं विपश्यना सेंटरचा 10 दिवस कोर्स पूर्ण केलेले काही साधक आहेत. आपण त्यांच्याशी 10 दिवसाचा कोर्स इथं केलेले काही साधक आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात. नमस्कार. नमस्कार. 10 दिवसाचा कोर्स तुम्ही इथं विपश्यनाचा कंप्लीट केला. काय वाटतं तुम्हाला या 10 दिवसाचा कोर्स केला म्हणजे अनुभव कसा आहे तुमचा? सगळ्यात पहिला माझं नाव सांगतो. मी अजिंक्य मिरभवणे. मी आलोय गोरेगाववरून थेट. मुंबई. गोरेगाव मुंबईहून आलोय. मला या विपश्यनेबद्दल आणि ह्या सेंटर बद्दल काही माझ्या मित्रांकडून कळालं. त्यांनी इथे हा कोर्स केलेला होता आणि त्यांनी विपश्यना केली. विपश्यना ही माझ्या फॅमिलीमध्ये सर्वांनीच केलेली होती. त्यामुळे विपश्यना असं म्हणू शकता रक्तांमध्ये होतं, तसंच माझ्या रक्तातही होतं ते. पण मी ते केलं नव्हतं. तर ते करण्याचा आणि तो अनुभव घेण्याचा संधी मला भेटली आहे. 10 दिवस मी काढले आणि इथे आलो. तर तुम्हाला विपश्यना ह्या 10 दिवसाबद्दल एकच सांगेल. मी या 10 दिवसाच्या कोर्सला मी 2-3 पार्ट मध्ये डिवाइड करेल. पहिले 3-4 दिवस जे आहे हे तुमचे एकदम पेशन्स, तुम्ही एकदम पेशन्स राहून काम केलं पाहिजे. काय होतं, नवीन साधक जे असतात ते पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दिवशीच हार मानतात आणि निघून जातात. तर आपल्याला तसं न करता आपले हे महत्वाचे पहिले 2-3 दिवस हे खूप कठीण जाणार. खूप कठीण झाल्यामुळे बाकीचे पुढचे जे दिवस तुमचे येतील ते खरंच खूप सुखात येतील. आणि माझ्यात जे मी 3-4 दिवसानंतर जे माझ्यात परिवर्तन घडायला चालू झाली, खरं सांगतो ते मी शब्दात मांडू नाही शकत. म्हणजे सुरुवातीचे 3 दिवस अतिशय म्हणजे कसोटीचे असतात आपल्या साधकांसाठी आणि त्यानंतरचे पुढचे 7 दिवस खूप महत्वाचे असतात, असंच म्हणायचं ना तुम्हाला? हो, असंच म्हणायचंय. जेव्हा आपल्याला 4थ्या दिवशी गुरुजी जेव्हा आपल्याला विपश्यनाची शिक्षण देतात, त्यावेळेला तुम्हाला ऍक्च्युअली विपश्यना काय आहे हे कळतं. आणि माणूस तेव्हा प्रॉपर कॉन्सन्ट्रेट करून आपलं मन एका स्थिर जागेवर आणतं. पहिले 3 दिवस तर आपलं मन इथे जातं तिथे जातं. तुम्हाला माहितीच असेल आपल्या मनाचं काय नाही. मन आज इथे तर उद्या तिथे, तर क्षणोक्षणी आपलं मन बदलत राहतं. तर त्या ह्याच्यात 4थ्या दिवसापासून तुम्हाला खूप ते चांगलं वाटत राहतं. एक प्रसंग माझा मी सांगू इच्छितो. पहिले 3 दिवस माझही खूप त्रास झाला. मी पहिल्या दिवशी मी डायनिंग टेबलच्या खाली जेवलो नाही, डायनिंग टेबलवरच जेवायचो. मांडी घातली का 2-3 मिनिटांनी माझे पाय खूप आई ग उग. पण मी तोच आज 10व्या दिवशी देखील मला कंटिन्यू 2 तास न हालता एकदम स्थिर मी आज बसू शकतो. हा फरक माझ्या 10 दिवसात झाला. नक्कीच ही मानसिकता पूर्ण माणसाची बदलून जाते. विचार करण्याची क्षमता बदलते, निर्णय घेण्याची क्षमता बदलते. बरोबर आहे ना? हो, एकदम बरोबर म्हटलं. ते होतं काय, विपश्यनाला जर तुम्ही एका पॉझिटिव्ह वेनी बघाल तर ते तुम्हाला खूप मोठ्या आपण जसं म्हणतो, इट विल टेक लॉंगर स्टेप्स टू रन युअर होल लाईफ. तसंच विपश्यनाला तुम्ही बघाल, जर विपश्यना चांगल्या पद्धतीने जे गुरुजी जसे सांगतील त्या पद्धतीने जर तुम्ही त्याला अनुमोदन त्याचं कराल तर तुम्हाला नक्कीच लाईफ मध्ये सक्सेस येईल. मेन कारण विपश्यनाला माझं येण्याचं तरी असं होतं की डिप्रेशन म्हणा किंवा राग म्हणा किंवा प्रत्येकाबद्दल ग्रजेस म्हणा, हे आजकाल या लाईफ मध्ये बघा कॉमन झालेलं आहे. तर त्याच्यापासून कुठेतरी आपल्याला बाहेर यायचंय. स्वतःसाठी वेळ देऊन हे 10 दिवस मी दिले आणि या 10 दिवसात मी स्वतःला त्या राग, त्या द्वेषापासून मी असं मानेन की मी त्याच्यापासून 100% नाही म्हटलं, 5 ते 10% तरी मी त्याच्यातून बाहेर आलोय. आणि हे देखील मी पुढेही इथून गेल्यानंतर देखीलही ते मी सातत्याने करत राहील. अभ्यास जसा सातत्याने कराल तसा तो तुमचा पक्का होतो. तसंच विपश्यना ही तुम्ही सरावाने केली तर ती तुमच्या मुळामुळात नसानसांमध्ये जाईल असं मला वाटतं. म्हणजे विपश्यनेचे सगळे फायदे यांनी सांगितले, त्यांना लाभ कसा झाला हे पण त्यांनी सांगितलेले आहेत. धन्यवाद आमच्यावर जोडल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद.
मंगल हो सबका मंगल हो.